इस्रायल अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू। खामेनेईंच्या मुलाच्या हाती आता देशाची सूत्र। मुस्तफा खामेनेई आता इराणचे नवे सर्वोच्च नेते। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर संकटात सापडलेल्या इराणकडून चर्चेचं साकडं। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणमधील नेत्यांना चर्चा करायची असून त्यासाठी आपण देखील तयार। ट्रम्प यांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक। इस्रायल इराण संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा। इराणसोबत शत्रुत्व लवकर संपवण्याचं केलं आवाहन। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचंही आवाहन। इराणच्या सर्व टॉप लीडरशिपचा खात्मा। इस्रायली लष्कराचा मोठा दावा। इराणचे वरिष्ठ नेते आणि दहशतवादी म्होरके ठार झाल्याचा दावा। ओमानमधील बंदर आणि तेलवाहू जहाजांवर इराणकडून ड्रोन हल्ला। जहाजावरील सर्व 20 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश। 20 पैकी 15 भारतीय नागरिकांचा समावेश। इराणचे तेल अवीवमधील निवासी इमारतींवर हल्ले। तेल अवीवमधील निवासी इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसानीचं ड्रोन फुटेज समोर। इस्रायलचा इराणच्या 2 फायटर जेटवर हल्ला। उड्डाणाच्या तयारीत असताना दोन्ही विमानं उद्ध्वस्त। इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपांवर हल्ला। इस्रायली हवाई दलाची मोठी कारवाईमध्ये इराणचे ड्रोनही उद्ध्वस्त। इराण इस्रायल युद्धाचा हवाई वाहतुकीवर परिणाम। एतिहाद एअरवेजकडून अनेक उड्डाणं रद्द। अबुधाबीकडून जाणारी येणारी विमानं 2 मार्चपर्यंत रद्द। इराणनं दुबईला लक्ष्य केल्यानं UAEकडून हवाई हद्द बंद। खामेनेईंच्या हत्येनंतर कराचीमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला। दूतावासावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार। गोळीबारामध्ये 12 जणांचा मृत्यू। जय पवार यांचा AAIBच्या अहवालावर प्रश्न। अहवाल सखोलपणे तयार केला नसल्याची व्यक्त केली खंत। VSR विमानांचं उड्डाण पूर्ण बंद करण्याची ही मागणी। जय पवारांकडून VSRचे मालक रोहित सिंग यांचा व्हिडिओ शेअर। रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर झोपल्याचा व्हिडिओ पोस्ट। रोहित सिंह यांना अटक करून कठोर कारवाईची मागणी। गणेश नाईक कोत्या मनोवृत्तीचे। युती चांगली चालली असताना मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू। खासदार श्रीकांत शिंदे यांची टीका। तर बिबट्या सांभाळता येत नसेल तर आमच्यासारख्या वाघांच्या नादी लागू नका। श्रीकांत शिंदेंचा नाईकांना टोला। 50% मर्यादा ओलांडलेल्या 19 जिल्हा परिषदांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये किंवा पुढील वर्षी जानेवारीत होण्याची शक्यता। पुढील आदेशापर्यंत निवडणुका जाहीर न करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। मुंबईवर पुन्हा एकदा प्रदूषणाचे ढग। 2 दिवसांनंतर सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 100 पार। मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रदूषणात वाढ। वेस्ट इंडिजला नमवून टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक। भारताकडून वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनं पराभव। सेमीफायनलमध्ये 5 मार्चला टीम इंडियाचा इंग्लंडशी मुकाबला।